जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। असंतोष राजा मच्छर प्रधान, असंतोष राजा मच्छर प्रधान, शिपाई दुर्जन कढीकोट, हेवा चोपदार मारिती किंकाळी, हेवा चोपदार मारिती किंकाळी, द्यावे म्हणे बळी सद्गुणास, द्यावे म्हणे बळी सद्गुणास, अज्ञानी रयत दारूबाज करी, अज्ञानी रयत दारूबाज करी, तंटे घरीदारी सुख नाही, तंटे घरीदारी सुख नाही, अशा वर्तनाने नाही समाधान, अशा वर्तनाने नाही समाधान, खरे हे पाषाण ज्योती म्हणे, खरे हे पाषाण ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। या ओळींमधून समाजातील वाईट परिस्थिती आणि दोष दाखविले आहेत। ज्या समाजात नेतृत्व असंतुष्ट आहे, मंत्री लहान विचारांचे आहेत, मच्छरांसारखे आहेत, शिपाई वाईट आहेत, ती सर्व राजव्यवस्थाच कमकुवत आणि अन्यायकारक होते। मत्सर, हेवा आणि वाईट प्रवृत्ती इतक्या वाढतात की चांगल्या सद्गुणी माणसांना त्रास दिला जातो, त्याचा बळी घेतला जातो। सामान्य जनता अज्ञानी दारूच्या आहारी गेलेली असल्यामुळे घरादारात भांडणे होतात आणि सुखशांती राहत नाही। अशा वाईट वर्तनामुळे खरे समाधान कधीच मिळत नाही। असे लोक दगडासारखे संवेदनाहीन बनतात, असे ज्योतिबा फुले आपल्या ओळींमधून सांगतात। वाईट नेतृत्व, मत्सर, अज्ञान आणि व्यसनामुळे समाजात दुःख आणि अशांती निर्माण होते, चांगल्या गुणांचा नाश होतो, खरे समाधान मिळत नाही। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।